एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला। मुख्य कार्यक्रमापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। तिथे सुद्धा शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसंच नवनिर्वाचित खासदार, मंत्रिपद मिळालेले नेते प्रतापराव जाधव आणि आमदार खासदारांची उपस्थिती होती। आणि इथे सुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजयी खासदारांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्कार करतायत बाळासाहेबांचे शिष्य सर्व नगरसेवक। कोणी म्हणाला ठाणे पडेल, कल्याण पडेल। महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं। आणि संभाजीनगर जिंकलं। भुमरे इकडे आहेत। कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही। आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे। ठासून हिंदुत्वाची ॲलर्जी आलेली आहे। शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती, पण तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही। परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातानं बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही। कसलं हिंदुत्व आहे तुमचं? कुठं गेलं हिंदुत्व? अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही। उभाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे। आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय। अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या। आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे यांना काय म्हणायचं? विचार सोडणारे हे लाचार। 1% मत आपल्याला आणि 99% मत त्यांना। हे कसलं आणि कुठलं मतदान? कुठल्याही मतांची टक्केवारी। इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं? 99% मत तुम्हाला। ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला OTP टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट। अरे ईव्हीएम हॅक करता आला तर यामिनी ताईंनी शेवाळे दोघंही जिंकले असते ना। तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही। जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो। पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला। अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम। रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे। दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला। भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय। पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड, आपल्याला किती मतं मिळाली? 4। त्यांना किती मिळाली? 542। बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग
त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे. सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045. आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले? या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथं उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश म्हस्के म्हणाले मी महापालिकेत उभा राहतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. 2 वर्षापूर्वीच केला ना. अरे शिवसेना भाजपा युतीची सरकार यायला पाहिजे. कोणाचं आलं? बाळासाहेबाचं आणि मोदी साहेबाचा फोटो लावून मतं मागितली, हिंदुत्वाचा प्रचार केला. या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल. आलं कुणाचं? मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली? महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला? मग गद्दार कोण? मग 2022ला मी केलं ते बरोबर केलं. दरम्यान महाराष्ट्रात